तसेच 2 ते 3 हिरव्या मिरच्यांचे कापसुद्धा करून घ्या। कढईमध्ये कडकडीत तेल गरम झालेले आहे, त्यामध्ये आपण मोहरी, जिरे, लसूण, मिरच्या, कांदा घालून परतून घेऊ। कांदा तांबूस रंग होईपर्यंत परतून घ्या। कांद्याला तांबूस रंग आला आहे, त्यामध्ये पाव चमचा हळद, 1 चमचा तिखट, अर्धा चमचा धणेपूड, पाव चमचा गरम मसाला हे सर्व मिश्रण परतून घ्या। मिश्रण चांगले परतलेले आहे, यामध्ये आता आपण चिरलेला टोमॅटो घालू आणि 2 ते 3 मिनिटे झाकण ठेवून टोमॅटोची भाजी शिजू देऊ। चवीप्रमाणे मीठ घालू आणि चिरलेली कोथिंबीर घालू। टोमॅटोची भाजी किंवा चटणी आपली तयार झालेली आहे। तर तुम्हाला आजची रेसिपी कशी वाटली कमेंट करून नक्की सांगा।